नेहमी सर्चिंग करत राहिलो ना तर मग कुठे ना कुठे छोटी मोठी ऑफर जी असते ना ती चालू असते आणि आपलं बऱ्याचशा पैशांची जी असते ती सेव्हिंग होऊन जाते। काही दिवसांपासून ना मी ऑनलाईन जे आहे ते भाजीपाला मागवून घेत आहे आणि आज मागवण्याचं कारण मात्र हे गंगाफळ होते। पिया सांगून गेली होती की मम्मा प्लीज आज जमलं तर गंगाफळची भाजी कर आणि ती लवकर येणार होती स्कूलमधून कारण आज तिची एक्झाम होती। सो एवढा भाजीपाला मी फक्त 237 रुपयामध्ये मागवलेला होता। आता तुम्हीच सांगा ही शॉपिंग स्वस्तातली आहे की नाही असं। चला आता थोडा थोडा करून जे आहे ते पटापट सगळं रचून घेते कारण मला ना लगेच स्वयंपाकाला देखील लागायचं होतं आणि गंगाफळ असे क्यूब मध्येच कट करून मिळालेले होते पण जास्त मोठे साईज मध्ये होते म्हणून मी त्यांना अजून छोटे करून घेतले आणि सकाळी टाइमच नव्हता ब्रेकफास्ट करण्यासाठी त्यामुळे जे खमंग बनवलं होतं ते तसंच उरलेलं होतं म्हणजे आज जेवणामध्ये बरेच पदार्थ असणार आहेत। तर गंगाफळची भाजी पण तयार झालेली आहे, डाळ पण तयार झालेली आहे, भात काय मी बनवलाच नाही, आम्ही चपाती सोबतही खातो आणि जे खमंग उरलं होतं ना त्याला तव्यावर असं तेल टाकून गरम करून घ्यायचं। कसं केलं ते छान लागतं आणि आजच्या ताटामध्ये एवढं सगळं होतं जेवणामध्ये। सकाळी थोडे जास्त लिंबू मागवले होते म्हणून विचार चालला होता की त्याचं लिंबूचं लोणचं बनवावं, तसं मला काही आवडत नाही आणि मला एवढी रेसिपी खास माहीत पण नाही म्हणून मी पियाच्या पप्पांवर सगळं सोडलं आणि मी माझी मस्त चहा एन्जॉय केली। मात्र लोणचं खूप छान बनलं होतं। पुढच्या वेळेस बनवलं की तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल। चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।